आणि जेव्हा तुला स्वतःवरती कॉन्फिडन्स येईल की आता तू ब्रँडिंग मध्ये उतरू शकतो, तर डेफिनेटली तू तेव्हा जा. कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्याचा हा परिणाम का हो, की आपल्या बरोबर इतरांचाही फायदा आपण व्हावा असा विचार करतो. कारण आपण शिक्षक मंडळी जे असतो. तरी स्केलेबल बिझनेस कुठेतरी स्टार्ट करावा. त्यामुळे 2012 पासून मी कॉफीमध्ये उतरलो. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी अशी यशाची गुरु किल्ली. अशी अशी यशाची गुरु किल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीच्या आजच्या भागात आपण एका अशा उद्योजकाला भेटणार आहोत की जो आपली बऱ्याच लोकांची सकाळची गरज म्हणजे चहा कॉफी, त्यातली इन्स्टंट कॉफी ही आपली गरज पूर्ण करण्याकरता काम करतोय. आणि तो मराठी माणूस आहे, ज्याच्या ब्रँडचं नाव आहे कॉफी क्राफ्ट. आणि याच्याच बरोबर हा माणूस आपण ज्या कॉफी पितो याच्यातल्या बऱ्याच ब्रँड्सना व्हाईट लेबलिंग करून सप्लाय करतो. तर अशा अभिषेक अयाचित यांना आपण भेटतोय. अभिषेकजी नमस्कार. नमस्कार मॅडम. या. अभिषेकजी, तुमच्याबद्दल मी थोडंफार सांगितलेलं आहे, पण याच्या खेरी मला आवडेल तुमच्याकडून ऐकायला की तुम्ही पहिली गोष्ट हा व्यवसाय का निवडला आणि या व्यवसायाचा प्रवास तुमचा कधी चालू झाला आणि कसा चालू झाला. ओके. सर्वात पहिले थँक्यू मॅडम, तुम्ही मला बोलवलं आणि माझी मुलाखत घेतात ते खूप छान वाटतंय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक चंद्रशेखर अयाचित. बाय क्वालिफिकेशन मी मास्टर्स केलंय सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यानंतर मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून MDP म्हणजे मॅनेजर डेव्हलपमेंट प्रोग्राम केलेला आहे स्ट्रॅटेजिक मार्केटिंगमध्ये. कॉफीची सुरुवात आमची 2012 पासून झाली. मी 2008 पासून एका इंजिनिअरिंग कॉलेजला मी प्रोफेसर होतो. प्रोफेसर असताना असं वाटलं की आपण काहीतरी स्केलेबल बिझनेस कुठेतरी स्टार्ट करावा. त्यामुळे 2012 पासून मी कॉफीमध्ये उतरलो. थोडासा मार्केट स्टडी केला की नक्की मार्केट कसं असणार आहे, काय असणार आहे, कारण की मी पूर्णपणे नवीन होतो त्या बिझनेसमध्ये. त्यामुळे आधी 1 ते 1.5 वर्ष मला आधी फक्त मार्केट स्टडी करावा लागला की नक्की हा बिझनेस आपण खरंच सस्टेनेबल आहे का नाही. इनिशियली मी ब्रँडिंगमध्ये उतरणार होतो, पण माझे काही खूप देवाच्या कृपेने मला खूप चांगले मेंटर्स मिळाले की ज्यांनी आधी सांगितलं की आधी तू B2B मध्ये जा, म्हणजेच B2B म्हणजे व्हाईट लेबलिंगमध्ये जा. आधी तू समजून घे की ब्रँड्स कसे पुढे जातात, काय करतात, मार्केट कसं कॅप्चर करतात, ते त्यांची काय काय रिक्वायरमेंट असते, मार्केटची रिक्वायरमेंट काय काय असते. आणि जेव्हा तुला स्वतःवरती कॉन्फिडन्स येईल की आता तू ब्रँडिंगमध्ये उतरू शकतो, तर डेफिनेटली तू तेव्हा जा. पण त्याला 100% 10 ते 15 वर्ष तुला लागतीलच, कारण की आज मार्केट बनवायचं याला खूप मेहनत आहे. आज लोक पिढ्यानपिढ्या प्रयत्न करतात ते मार्केट सस्टेन करण्यासाठी, स्वतःचा ब्रँड जपण्यासाठी. तर डेफिनेटली 2012 पासून आम्ही कॉफीमध्ये उतरलो. हळूहळू कॉफीमध्ये काय आहे, कसं आहे, बऱ्याच चुका झाल्या सुरुवातीपासून. म्हणजे पॅकेजिंग पासून सुरुवात हो असं म्हटलं तरी चालेल. पॅकेजिंग मध्ये चुका, पाउचेस मध्ये चुका, डिस्पॅच मध्ये चुका, कुरिअर पाठवताना चुका झालेल्या आहेत, कॉस्ट कॅल्क्युलेशन मध्ये चुका झालेल्या आहेत, पॅकेजिंग करताना सिलिंग कसं हवं याच्यात सुद्धा चुका झालेल्या आहेत, मटेरियल कुठलं वापरायचं याच्यात सुद्धा चुका झालेल्या आहेत. त्यामुळे अ, चुका चुका करून करूनच माणूस सुधारतो. म्हणजे आणि म्हणतात की माणूस शाळा कॉलेजमध्ये जेवढं शिकतो त्याच्यापेक्षा जास्त तो स्वतःच्या चुकातून शिकतो. 100% अनुभव 100% अगदी बरोबर. येस मॅडम.
जेवढ्या आपण चुका करत इम्प्रोव्हाइज करत जातो तर डेफिनेटली आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. म्हणजे मजेची गोष्ट आहे की आपलं व्हिजिटिंग कार्ड सुद्धा कसं पाहिजे हे सुद्धा मार्केटमध्ये उतरल्यानंतर कळतं की आपल्या व्हिजिटिंग कार्डमध्ये ऍक्च्युली कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे आणि आपण देताना कसं द्यायचं हे सुद्धा मार्केटमध्ये उतरल्यानंतर मला कळालं. या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या मार्केटमध्ये ऑब्व्हियसली मी प्रोफेसर असताना आम्ही शिकवलंय मुलांना की बिझनेस म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर असताना बऱ्याच मुलांना सांगायचो की बिझनेस कसा करायचा, काय करायचं. पण जेव्हा आपण स्वतः उतरतो मार्केटमध्ये त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला सुद्धा माहिती नसतात आणि मे बी त्या आपण दुर्लक्ष केलेल्या असतात. हं. तर आम्ही बऱ्याचशा व्हिजिटिंग कार्डमध्ये सुद्धा आम्हाला बऱ्याच लोकांनी सजेशन्स दिले की व्हिजिटिंग कार्ड कसं असायला पाहिजे. आम्ही जेव्हा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवरती गेलोय तेव्हा त्या लोकांनी आम्हाला सांगितलं मटेरियल कसं असायला पाहिजे, तुम्ही कलर कॉम्बिनेशन्स कसे असायला पाहिजे, तुमचं फॉन्ट्स कसं असायला पाहिजे, तुम्ही त्याच्यावरती काय काय लिहायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो 30 सेकंड पिच, तर दॅट इज ऍक्च्युली व्हिजिटिंग कार्ड की 30 सेकंड पिच मध्ये लोकांना आपल्याला सांगता यायला पाहिजे की आपलं हे बिझनेस आहे. तर या सगळ्या गोष्टी कालांतराने आम्हाला शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर सर्वात मोठा मुद्दा असतो की बिझनेस प्रमोट करण्यासाठी नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे. नेटवर्किंगला कोणी शिकवत नाही. नेटवर्किंग नेटवर्किंग आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. बरेचसे फोरम्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे नेटवर्किंगचे ट्रेनिंग्स होतात. पण माझं असं म्हणणं असतं जोपर्यंत तुम्ही स्वतः नेटवर्किंग करत नाही, लोकांबरोबर बोलत नाही, तोपर्यंत तुम्हाला नाही करणार आणि तोपर्यंत बिझनेस सुद्धा अपस्केल होणार नाही. अर्थात डिजिटल मार्केटिंग आहेच आज. आज बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण प्रमोट करू शकतो. पण ऍट दी एंड आपला ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी आपल्याला नेटवर्किंग करावंच लागतं. नेटवर्किंग मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या की किती वेळ बोलायचं, काय बोलायचंय, किती बोलायचंय, काय काय बोलायचं आहे, किती मिनिटं बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी मला हळूहळू शिकायला मिळाल्या आणि आज आम्ही ऑलमोस्ट 500+ कंपन्यांना आम्ही सप्लाय करतो आहे कॉफी. आज ज्या कंपन्यांना स्वतःला स्टार्टअप करायचं आहे की ज्यांना कॉफीबद्दल काहीच माहिती नाहीये, तर आम्ही त्यांना स्क्रॅच पासून म्हणजे कॉफी कुठली घ्यावी, मार्केट कसं स्टडी करावं, पॅकेजिंग कसं असावं, ब्रँडिंग कसं करावं, तर या सगळ्या गोष्टी आम्ही स्क्रॅच पासून ते फायनल प्रोडक्ट पर्यंत आम्ही त्यांना पूर्ण करून देतो. जर तुमच्याकडे जागा नसेल तर इन्व्हेंटरी सुद्धा आमच्याकडे आम्ही ठेवतो त्यांच्यासाठी. तुम्हाला जर मार्केट बनवायचं असेल तर तुम्हाला ब्रँडिंग करायचं तर माझ्याकडे आज टीम पण आहे जी तुम्हाला पूर्णपणे ब्रँडिंग करून देऊ शकते. तुम्हाला R&D करायची आहे कॉफीमध्ये काही वेगळी, तर आम्ही ते सुद्धा आमच्याकडे टीम आहे की जी तुम्हाला R&D पण करून देऊ शकते. त्यामुळे जो प्रॉब्लेम मी फेस केलेला आहे तो आम्ही प्रयत्न करतोय की जे नवीन जनरेशन आहे किंवा ज्यांना नवीन उतरायचं आहे मार्केटमध्ये, तर त्यांचा लॉस होऊ नये म्हणून डेफिनेटली आम्ही प्रयत्न करतो की त्यांनी आमच्याकडे यावं. आम्ही त्यांना सजेशन्स पण देत असतो बरेच काही आणि बरेचसे ब्रँड्स आमच्याकडून बरेच सजेशन्स पॉझिटिव्हली पण घेतात आणि डेफिनेटली त्यांना पण आता त्यांच्या रेफरन्सेसमुळे पण आमचा अजून चांगला बिझनेस होतोय. त्यामुळे याच्यात डॉक्युमेंटेशन पण एक प्रकार असतो की कॉफीमध्ये लायसन्सिंग असतं. बऱ्याच लोकांना माहितीच नसतं लायसन्सिंग कसं करायचं आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे टीम आहे जे त्यांना लायसन्सिंग पण सांगते की लायसन्सिंग कुठलं वापरायचं, कशासाठी वापरायचं आणि कुठे वापरायचंय. या सगळ्या पॅरामीटर्स आपण सगळं सांगतो, लोकांना गाईड पण करतो आणि त्यामुळे आज आपल्याकडे 500+ क्लायंट्स आहेत आणि ते रेग्युलरली आपल्याकडून प्रॉडक्ट्स घेतात आहे. त्यांना काही गायडन्स रेग्युलरली लागत असतो, आपण त्यांना करतोच आहे अजूनही. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असताना तुम्ही नवीन व्यावसायिकांचाही विचार करत बऱ्याचशा गोष्टी करताय आणि त्याच्यासाठी आवश्यक अशा सर्व्हिसेस पण तुम्ही उपलब्ध करून देताय. कारण मला एक सांगा, मला वाटतं कॉलेजमध्ये प्रोफेसर असल्याचा हा परिणाम का हो, की आपल्या बरोबर इतरांचाही फायदा आपण व्हावा असा विचार करतो. कारण आपण शिक्षक मंडळी जे असतो हे जनरली स्वतःपेक्षा जास्त आणि मग धंद्यात पडल्यानंतर निदान स्वतः इतका तरी कमीत कमी डेफिनेटली इतरांचा पण विचार करतो. ही गोष्ट खरी आहे. बरोबर. कॉलेजमध्ये असताना आपण नेहमी असा विचार करतो की मुलांनी चांगला अभ्यास करावा, आपण जेवढा आपल्याला चांगला शिकवता येईल तेवढं आपण चांगलं करावं. तसंच सेम बिझनेसमध्ये सुद्धा तसंच होतं की आपण ज्या चुका केलेल्या आहेत त्या आपल्या क्लायंटनी करू नये त्यासाठी आपण ते गाईड करत असतो. त्यामुळे ती कॉलेजची जी प्रोफेसरची जी सवय असते
ती बिझनेसमध्ये पण लागू झालेली आहे मला आणि ती सवय गेलेली नाही आणि ती जातही नाहीये आणि बेसिकली त्याची त्यात गरज मजा पण येते. नाहीये. नाही नाही. ऑन द कॉन्ट्ररी, त्या सवयीमुळे डोंट यू फील की आता नवीन येणारी जी उद्योजक मंडळी असतील बरोबर. त्यांच्याकरता तुम्ही एक खूप मोठा असा त्यांच्याकरता आधार असू शकता किंवा यू कॅन कॉन्ट्रीब्युट टू देअर वर्क अ लॉट असं म्हणू शकतो आपण. की आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत मागच्या इतक्या वर्षात आम्ही जेवढ्या चुका केलेल्या आहेत आम्ही डेफिनेटली लोकांना सांगतो की या चुका तुम्ही अवॉइड करा. नक्कीच. आणि बरेचसे क्लायंट्स आमचे त्या चुका अवॉइड पण करतात पण काही क्लायंट्सचे कालांतराने किंवा काही गोष्टींनी होऊन जातात चुका. पण हं, स्टील आम्ही त्यांना सांगतो की या चुका रेक्टिफाय कशा करायच्या, या चुका जर होत असतील तर त्याच्यासाठी सोल्युशन्स कसे आपण प्रोव्हाइड करू शकतो आम्ही तेही त्यांना गाईड करत असतो. आणि डेफिनेटली मी ज्या संस्थेमध्ये शिकलोय आणि शिकवत होतो तिकडे पण मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे त्या पण गोष्टी मी क्लायंट्सला सांगत असतो की आपण ज्या ज्या बिझनेसमध्ये जे जे करतोय हं, तर बरेच लोक बऱ्याच मोठ्या क्वांटिटीमध्ये सुरुवात करायचा प्रयत्न करतात. तर आम्ही त्यांना सांगत असतो की तुम्ही थोडीशी नवीन आहात तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये सुरू करा. हं, ज्याच्याने एक तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की मार्केटमध्ये नक्की कुठलं प्रॉडक्ट तुमच्या इथे चालू शकतं. कारण की आज भारतात आणि जगात प्रत्येकाकडे चव हा एक प्रकार असतो, जो सगळीकडे वेगवेगळा असतो. आज महाराष्ट्रात चव वेगळी असेल तर मध्य प्रदेशमध्ये चव वेगळी असेल, दिल्लीलाही थोडी चव वेगळी असते. आम्ही प्रत्येक क्लायंटला सांगतो की तुम्ही थोडं-थोडं आधी प्रॉडक्ट्स ट्राय करून बघा मार्केटमध्ये. हं, जे प्रॉडक्ट जास्त चालतंय त्याच्यानंतर मग तुम्ही त्या प्रॉडक्टवरती डेफिनेटली काम करा जास्त. मग तुम्ही पॅकेजिंगमध्ये अजून चांगलं प्रीमियम पॅकेजिंग करा, अजून मॉडिफिकेशन्स करा त्याच्यामध्ये. पण हं, डेफिनेटली सुरुवातीला कमीत कमी खर्चात तुम्ही जेवढं ब्रँडमध्ये उतराल आणि जेवढं तुम्ही चांगलं ब्रँडिंग कराल, तर डेफिनेटली तुम्ही सक्सेस व्हाल. बऱ्याच लोकांचं एक थॉट प्रोसेस असतं, की आपण खूप चांगलं पॅकेजिंग करू, खूप चांगलं करू आणि खूप खर्च करतात इनिशियली. पण बऱ्याच वेळेस त्यांना बॅकफायर पण होतं, कारण की मार्केट तसं एक्सेप्ट नाही करत बऱ्याच वेळेस. हं, त्यामुळे आम्ही बऱ्याचशा क्लायंट्सला असं सांगतो, की आधी मार्केट स्टडी करा तुम्ही. प्रॉडक्ट्स घेऊन तुम्ही मार्केट बघा आधी. कारण की ब्रँड्सचं प्रत्येकाचं पिचिंग वेगळं असतं, प्रत्येकाचं पोझिशनिंग वेगळं आहे. हं. तर डेफिनेटली तुम्ही पण तो विचार करा आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये उतरा. आणि त्यामुळे आज बरेच लोकं आमच्याकडे कन्सल्टिंगला पण येतात. आम्ही फ्री ऑफ चार्ज कन्सल्टिंग करतो त्यांच्यासाठी कॉफीमध्ये. पण डेफिनेटली त्याच्याने आम्हाला पण फायदा होतो कारण की ॲट द एंड जर क्लायंट फेल झाला, तर हे फेल्युअर आम्हाला पण कुठेतरी इम्पॅक्ट पडतंच. हं. त्यामुळे आम्ही प्रयत्न करत असतो डेफिनेटली क्लायंट कुठे फेल व्हायला नको. त्यांना पॅकेजिंगला पण काही मदत असेल, पॅकेजिंग नॉर्म्समध्ये काही हेल्प हवी असेल, तर ते सुद्धा आम्ही त्यांना पूर्णपणे मदत करायचा प्रयत्न करत असतो. परफेक्ट. आता मला याच्यातून एक आणखीन गोष्ट काय जाणवली माहितीये का? की तुम्ही नुसतं इन्स्टंट कॉफी सप्लाय नाही करत, तर तुम्ही एक ओव्हरऑल कंप्लीट पॅकेज देता. बरोबर. की नॉलेज पण पाहिजे द्यायचं, हे पण द्यायचं आणि याच्यामुळे जसं हं, लहान मुलाला आई हात धरून, बोट धरून चालवते, बरं. तसं जर नवीन उद्योजक असतील तर त्यांच्याकरता तुम्ही हे करूच शकता. पण त्याच्याबरोबर मला एक सांगा, की तुम्ही मोठे ब्रँड्स म्हणाल तर कुठल्या-कुठल्या मोठ्या ब्रँड्स बरोबर तुम्ही कामं केली आहेत? ते थोडंसं सांगणं अवघड असतं कारण की एक नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट असतं. ओके, त्यामुळे ओके. आम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगता येत नाही. नावं पण सांगू डेफिनेटली नावं नाही सांगू शकत आम्ही पण त्यासाठी. मला एक सांगा, की हां, हां. आजच्या तारखेला हां, हां. भरपूर कॉफीचे, इन्स्टंट कॉफीचे ब्रँड हं, मार्केट हं. बरोबर? आणि त्यांच्या कॉफीज बऱ्याच वेळेला सकाळी उठल्यानंतर उठल्यावर चहा लागतो, पण चहा इन्स्टंट म्हटलं तर आता रेडी मिक्स यायला लागलेला आहे. गिरनार वगैरेने आणलेला आहे. पण तरी ते रेडी मिक्स असतं. म्हणजे ते ठरवतील ती चहाची चव आम्हाला मिळेल. आम्हाला हवी तशी नाही मिळणार. पण इन्स्टंट कॉफीमध्ये तसं नसतं. समजतं. त्यामुळे आपण ठरवू त्या चवीशी आपल्याला पाणी गरम केलं मायक्रोवेव्हमध्ये किंवा किटलीमध्ये, त्याच्यात कॉफीचा एक पाउच टाकून दिला, तर आपल्याला ब्लॅक कॉफी मिळते. त्यात थोडी साखर घातली, दूध घातलं, की रेग्युलर कॉफी होते. किंवा दूध गरम केलं आणि कॉफी घातली. आपल्याला हवी तशी करता येते, पण ती इन्स्टंट कॉफी असते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला
लोक सकाळी सकाळी कॉफी प्रिफर करतात आणि ही कॉफी पुष्कळ ब्रँड्सची असते. त्यातल्या तुम्ही म्हणताय नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंटमुळे तुम्ही नावं नाही सांगणार, पण प्रेक्षकांनी लक्षात ठेवावं की कदाचित आपल्या आवडता ब्रँड जो आहे ना त्याचा कॉफीचा सप्लाय यांच्याकडूनच जात असू शकतो. एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे? डेफिनेटली. नावं नका सांगू तुम्ही. कारण जे नॉर्म्स असतात ते असतात. येस. बरं, आता त्याच्या बरोबर मला आणखीन आवडेल समजायला की तुम्ही हे सगळं केल्यानंतर तुमचा कॉफी क्राफ्ट हा ब्रँड मार्केटमध्ये आणणं याच्याबद्दल तुमचा विचार चालू आहे. त्याच्या बाबत तुम्ही प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता का? आमचं प्लॅनिंग चालू आहे, मार्केटमध्ये आणायचं आहे कॉफी क्राफ्ट. त्याच्यावर पण आमचा थोडा स्टडी चालू आहे की कसं आणायचंय, काय आणायचंय, पोझिशनिंग कशी करायची आहे, कुठल्या लेवलला आपल्याला उतरायचं आहे, कुठे उतरायचं आहे, कुठल्या रिजनमध्ये उतरायचं आहे, याच्यावर आमचा थोडासा स्टडी चालू आहे. मे बी यावर्षी किंवा पुढच्या वर्षी आमचं प्लॅनिंग चालू आहे ब्रँडमध्ये उतरायचं. पण त्यासाठी आम्हाला आधी प्रॉपर स्टडी करावं लागणार आहे. कारण की आज खूप मोठे ब्रँड्स आहेत जे ऑलरेडी मार्केटमध्ये एस्टॅब्लिश्ड आहेत आणि काही ब्रँड्सला आम्ही सुद्धा सप्लाय करतो आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर कॉम्पीट करणं हा कधी विषयच नाहीये. कारण की त्यांचं पोझिशनिंग, त्यांचं मार्केट हे पूर्णपणे वेगळं आहे. आमचं पोझिशनिंग आणि आमचं मार्केट पूर्ण वेगळं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ऍड करून देतो की जे नवीन ब्रँड्स आमच्याकडे येतात आहे, तर आम्ही त्यांना फॉर्म्युलेशन सुद्धा वेगळे करून देतो की तुम्हाला जशी कॉफी पाहिजे आहे, आम्ही तसंही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवर्सनी सुद्धा आम्ही करून देतो. एक अजून एक प्रकार असतो कॉफी बीन्स, ज्या तुम्ही बघितल्या असेल फिल्टर कॉफीसाठी लागतात किंवा आपण कॅफेजमध्ये बघतो. तर आम्ही ते सुद्धा रोस्टिंग करतो. त्याला सुद्धा रोस्टिंगमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. आम्ही ते सुद्धा कॅफेजला करून देतो. त्यांच्या पॅकेजिंगनी सुद्धा आम्ही त्यांना करून देतो आहे. तो पण एक वेगळा सेक्टर आहे की जो आज तुम्ही कुठल्याही कॅफेजमध्ये जाल तर तुम्हाला डेफिनेटली कॉफी प्यायला आवडतेच. आणि तो टेस्ट, तो फ्रेशनेस वेगळा असतो. इन्स्टंट कॉफीपेक्षा बीन्सचा टेस्ट आणि फ्रेशनेस वेगळा असतो. नक्कीच नक्कीच. तेच याच्याबद्दल पण आपण करतो. बद्दल आपण अजून हां, एकदा हां. बोलणार, तेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलू मुद्दाम. नक्की, नक्की, आणि नक्की. आता हेच फक्त म्हणजे आता शेवटचा प्रश्न घेऊया आपण छोटासा की तुम्ही या सगळ्या तुमच्या अनुभवातून नवीन उद्योजकांना, विशेषतः फूड मध्ये येऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांना, बिकॉज यू आर इन टू फूड, त्यांच्याकरता तुम्ही काय संदेश द्याल? नाही, माझं म्हणणं आहे की मुलांनी यावं, स्टार्टअप्समध्ये यावं, नवीन नवीन काही त्यांना प्रोडक्ट्स बनवायचे असतील तर डेफिनेटली आम्ही त्यांना मदतही करू शकतो. आम्ही त्यांना मार्केट पण सांगू शकतो की कुठे कसं जायचं. कारण की फूड हा न मरणारा बिझनेस आहे आणि तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग करून मार्केटमध्ये उतरत असाल तर डेफिनेटली तुम्ही म्हणजे स्काय इज द लिमिट असं म्हणू शकतो या बिझनेसमध्ये. आणि कॉफी आज खूप मार्केटमध्ये वाढत चाललेली आहे. आज तुम्ही जगात कुठेही जा, सगळीकडे ब्लॅक कॉफी किंवा एक्सप्रेसो हे प्यायलाच जातं. होय. आणि जर तुम्ही कॉफीमध्ये अजून चांगलं काम केलं आणि तुम्ही प्रॉपर मार्केटमध्ये नीट प्लॅनिंग करून तुमचं 5 वर्षाचा प्रोजेक्शन घेऊन मार्केटमध्ये आलात तर डेफिनेटली तुम्ही खूप सक्सेसफुल व्हाल. त्यामुळे नवीन उद्योजकांनी डेफिनेटली या बिझनेसमध्ये यावं अशी माझी खूप इच्छा आहे. आणि आता येतच आहेत. मी असं आमचे जेवढे क्लायंट्स आहेत त्यातले यंग जनरेशन्स खूप आहेत. खूप मुलं येतात आहे. आज कॉलेजमध्ये काही शिकणारे मुलं ते पण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा प्रयत्न चालू आहे. आम्ही त्यांनाही खूप गाईड करतोच आहे. त्यामुळे डेफिनेटली नवीन उद्योजकांनी यावं आणि आलात तर डेफिनेटली आम्ही त्यांना पूर्णपणे 100% सपोर्ट करणारच आहोत. येस. आणि याच्याकरता प्रेक्षक हो, मी अभिषेक आयाशित यांचा नंबर पण आता स्क्रीनवर दाखवतेय तुम्हाला, तेव्हा तो नंबर बघायचा आणि जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर त्यांना नक्की संपर्क करा. कारण आवश्यक आहे की व्यवस्थित गायडन्स घेऊन मार्केटमध्ये उतरावं. आणि याच्याबद्दल बरोबर आणखीन मी म्हणेन की एक मराठी माणूस या व्यवसायात उतरलेला आहे आणि 2012 म्हणजे झाली आता किती वर्ष झाली?
जवळजवळ वर्ष 14 वर्ष झाली. 14 वर्ष. येस, एवढी वर्ष यशस्वीरित्या व्यवसाय करतो आहे आणि फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे. या गोष्टीचा अभिमान आहे आणि अर्थात ब्राह्मण आहे. सी, आय वुड से वन थिंग, जातीबद्दल बोलू नये, पण खरा हिरा चमकतो, ही गोष्ट विसरून पण चालणार नाही. तर मराठी माणसांबद्दल मगाशी आपण बोलत असताना मी तुम्हाला म्हटलं तर त्याप्रमाणे व्हॉट्सअपचा जनक जो आहे तो मराठी. फेसबुक पण ज्यांनी पहिलं चालू केलं तो मराठी माणूस होता. आता मेटाने विकत घेतलं, दॅट इज अ डिफरंट थिंग. पहिला चित्रपट निर्माण करणारा मराठी माणूस, पहिलं मराठी साऊंड माणूस. रेकॉर्डिंग करणारा पहिला माणूस मराठी माणूस. अशी अनेक मोठी मोठी कामं करणारा पहिला माणूस मराठी होता. ही गोष्ट विसरून चालणार नाही. पण मराठी माणसानं आम्ही काय केलं, याचे ढोलणे बडवतायत, मार्केटिंग मध्ये मराठी माणूस कमी पडतो. ही गोष्ट सत्य आहे आणि मला वाटतं आता अभिषेकजी तुम्ही त्या मार्केटिंगच्या लिमिटेशनला क्रॉस करून स्वतःचा ब्रँड घेऊन पुढे निघताय. बरोबर. येस मॅडम. काही मराठी माणसं आहेत, काही मराठी ब्रँड आहेत आपल्याकडे असे. बरोबर. तसं आता एक मराठी ब्रँड मोठा होतोय. तेव्हा याच्याबद्दल येस. तुम्हाला पूर्ण खूप 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 शुभेच्छा. आणि तुमच्या कॉफी बीन्स बद्दलचं जे काम आहे, जो चालू आहे प्रकार, याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नक्की मॅडम. धन्यवाद थँक्यू मॅडम. धन्यवाद. आणि यशाची गुरुकिल्लीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी ही यशाची गुरुकिल्ली. अशी ही यशाची गुरुकिल्ली. थोडीशी नवीन आहात तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये सुरू करा, ज्याच्याने एक तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की मार्केटमध्ये नक्की कुठलं प्रोडक्ट तुमच्या इथे चालू शकतं. कारण की आज भारतात आणि जगात प्रत्येकाकडे चव हा एक प्रकार असतो. बिझनेस प्रमोट करण्यासाठी नेटवर्किंग खूप महत्त्वाचं आहे. नेटवर्किंगला कोणी शिकवत नाही. नेटवर्किंग आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. तोपर्यंत तुम्ही स्वतः नेटवर्किंग करत नाही, लोकांबरोबर बोलत नाही, तोपर्यंत तुम्हाला नाही करणार आणि तोपर्यंत बिझनेस सुद्धा अपस्केल होणार नाही.